नमस्कार, मी शर्वरी। एकूणच सध्या सांगलीच्या लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या उलथापालथ होताना सांगलीचे भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या विरुद्ध असलेली सांगली मिरजेच्या आमदारांची व पदाधिकाऱ्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दूर करण्यात आल्यानंतर आता खासदार संजय पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरून आव्हान देण्याचा प्रयत्न करू पाहणारे युवा नेते गोपीचंद पडळकर यांचीही नाराजी मुख्यमंत्री दूर करणार असल्याची चर्चा आहे। सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या विरुद्ध असलेली सांगली मिरजेच्या आमदारांची व पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली। आगामी निवडणूक एक दिलानं लढण्याची त्यांनी या ठिकाणी त्यांना सल्ला दिलाय। मुंबईतील बैठकीत सांगली मिरजेच्या आमदारांनी व काही पदाधिकाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडल्यानंतर यापुढील काळात झालेल्या चुका सुधारून आगामी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा कसा विजय होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याचं समजतंय। खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांची समजूत मुख्यमंत्र्यांनी काढल्यानंतर आता विठा येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार संजय पाटील यांना मैदानात या अशा प्रकारे आव्हान देणारे युवा नेते गोपीचंद पडळकर यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी पुढाकार घेतल्याचं समजतंय। गोपीचंद पडळकर यांनी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात दंड थोपटलेत। ते सातत्यानं खासदार संजय पाटील यांच्यावर टीका करत आहेत। धनगर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर लढा उभारलाय। त्याला कितपत यश आले हा भाग वेगळा असला तरी आता सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला त्यांच्या उमेदवारीची अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री स्वतः जातीनं लक्ष घालून गोपीचंद पडळकर यांचे बंड थंड करणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट।